लातूर पॅटर्नचा अवैध गट IIB श्री ट्युटोरियलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात सत्कार। शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूरच्या शैक्षणिक शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। IIB श्री ट्युटोरियल लातूरच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या यश तुमचे अभिमान आमचा या गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या यशाचा जल्लोष करण्यात आला। नीट, JEE आणि MHT CET परीक्षेत गगनभरारी घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कर्तृत्वाचा हा गौरव सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो शिक्षणाच्या लातूर पॅटर्नच्या यशाचा एक भव्य उत्सव होता। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। त्यानंतर रीनीट 2026 मध्ये तब्बल 59 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवून नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केल्याची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला। IIB श्री ट्युटोरियलने आपली 100% ओरिजिनल निकालाची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। या संस्थेत मिळणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच या यशाचे गमक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। या प्रसंगी प्राध्यापक राम सर यांनी लातूर पॅटर्नवर प्रकाश टाकला। गेल्या 40 वर्षापासून सुरू असलेला हा ज्ञानाचा रथ आम्ही सातत्याने पुढे नेत आहोत। लातूर पॅटर्न उभा करण्यात हजारो मान्यवरांचे योगदान आहे आणि आम्ही ही परंपरा अधिक तेजस्वीपणे जपणार आहोत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा एक असा अभेद्य गड आहे, जो कठीण परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांचे स्वप्न सत्यात उतरवतो, हेच यातून दिसून आले आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत लामतुरे यांनी केले, तर सूत्रसंचालन नेताजी निटुरे यांनी केले। कवी अरुण पवार यांनी आपल्या प्रेरणादायी कवितेतून लातूरची शैक्षणिक परंपरा आणि निकालाचा गौरवगाथा उपस्थितांसमोर मांडली। तत्पूर्वी सकाळी आयोजित केलेल्या पालक विद्यार्थी मेळाव्यात पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले। या सोहळ्यात JEE CET यशस्वी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कॅल्क्युलेटर व प्रमाणपत्र देऊन, तर नीटमधील यशासाठी विद्यार्थ्यांना स्टेटोस्कोप, ॲप्रन आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ पाटील, श्री ट्युटोरियलचे संचालक नीलकंठ मिरकले पाटील यांच्यासह संपूर्ण तज्ज्ञ प्राध्यापक टीम, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकांच्या उपस्थितीत मुलांचा झालेला हा सन्मान त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरलाय।